स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे अगदी चूक न करता, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत आणि तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म पेंडिंगमध्ये न राहता अतिशय अचूकपणे भरून चांगल्या प्रकारे अप्रूव्हल कशा पद्धतीने केला जातो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, जाऊयात आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरवरती. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे. या ठिकाणी नारी शक्ती हे ॲप डाउनलोड करायचं आहे. मित्रांनो, नारी शक्ती हे ॲप डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघा एक नारी आहे फेटा लिहिलेली. मित्रांनो, या ठिकाणी एक नारी आहे जिने फेटा परिधान केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं आहे. मी पहिलेच डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे मी डिरेक्टली या ठिकाणी ओपन करतो. मित्रांनो, नारी शक्ती ॲप डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची प्रोफाईल सेट करायची असते. मित्रांनो, या ठिकाणी मी पहिलीच प्रोफाईल सेट केलेली होती, तरी पण मी तुम्हाला परत एकदा प्रोफाईल कशा पद्धतीने सेट केली जाते हे दाखवतो. मित्रांनो, या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करत असताना या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव जसं आधारवर आहे तसं लिहून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका, नाहीतर काहीही आवश्यकता नाही. या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. यानंतर तुमचा तालुका आणि या ठिकाणी तुम्ही कोणती महिला आहात, म्हणजे गृहिणी, सामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, जे काही असाल ते या ठिकाणी तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तर माहीतच आहेत, परंतु तुमच्याकडे एक डॉक्युमेंट्स नाही, ते म्हणजे हमीपत्राची PDF. या ठिकाणी तुम्हाला योजना हे बघा खालून 2 नंबर नारी शक्ती दूत आणि योजना 2 नंबरचं जे सिम्बॉल आहे यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. तर मित्रांनो, आता काय करायचं आहे, याची हमीपत्राची तुम्हाला दाखवतो हमीपत्र कशा पद्धतीनं आहे. तर मित्रांनो, हे जे हमीपत्र आहे ते अशा प्रकारचं हमीपत्र आहे. मित्रांनो, याची तुम्ही झेरॉक्स घेऊन या ठिकाणी जे बॉक्स दिसत आहेत या बॉक्सवरती फक्त तुम्हाला राईट अशी खूण करायची आहे. या ठिकाणी स्थळ, या ठिकाणी दिनांक आणि या ठिकाणी अर्जदाराची सही आणि नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याचा फोटोकॉपी घेऊन अपलोड करू शकता. परंतु तुम्ही जर खेड्यामध्ये असाल किंवा झेरॉक्स वगैरे नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, तर या PDFची सिंपल एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतला. या स्क्रीनशॉटला क्रॉप करायचं आहे. क्रॉप केल्यानंतर ही इमेज सेव्ह करून ठेवायची आहे. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुमच्या इमेजमध्ये. इमेजमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जी PDF आहे आपण डाउनलोड केलेली, त्याचा जे स्क्रीनशॉट घेतलेला आहे तो एडिट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एडिटचं ऑप्शन प्रत्येक इमेजेसला असतंच. या ठिकाणी तुम्ही एडिट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही पेन चॉईस करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही ब्ल्यू किंवा रेड या ठिकाणी चॉईस करू शकता किंवा ब्लॅकही चॉईस करू शकता. आपण या ठिकाणी रेड कलर चॉईस करूयात. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे, पेन छोटासा चॉईस करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त राईट करायचं आहे. जे पूर्ण डब्बे आहेत
तुम्ही जर झेरॉक्स काढून राईट केलं तरी चालतं आहे, किंवा अशा पद्धतीने राईट करून या ठिकाणी तुमचं स्थळ, दिनांक, या ठिकाणी अर्जदाराची सही, या ठिकाणी आपण सही करून घेऊ. या ठिकाणी तुम्ही छोटासा मार्कर पेन देखील वापरू शकता, किंवा छोटेसे एका नकाने तुम्ही तुमचं सिग्नेचर, दिनांक आणि डेट म्हणजे स्थळ या ठिकाणी टाकू शकता. यानंतर या ठिकाणी आपण याला डन करून घ्यायचं आहे आणि सेव्ह कॉपी करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर अपलोड करता येईल. तर चला तर मित्रांनो, आपण जाऊया परत आपल्या ॲपवरती. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता आपण परत एकदा नारी शक्ती या ॲपवरती. आता आपल्याला एकच काम करायचं आहे, तो अर्ज भरायचा आहे. नारी शक्ती दूत खालून 1 नंबरला आहे. यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना यावर टॅप करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, सरळ सरळ तुम्हाला पूर्णपणे मराठीमध्ये पूर्ण माहिती भरायची, किंवा इंग्रजीमध्ये भरू शकता. या ठिकाणी मराठी लिहिलेलं आहे. आपण शक्यतो इंग्रजी येत असेल तर इंग्रजीतून भरू शकता, किंवा मराठीतूनही भरू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी महिलेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. या ठिकाणी पतीचं नाव, या ठिकाणी महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, या ठिकाणी जन्मदिनांक चॉईस करायचा आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डमध्ये आहे तसा, जिल्हा, शहर, या ठिकाणी मित्रांनो ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिका, या ठिकाणी तुम्हाला ज्याचा कोड आहे, समजा उदाहरणार्थ आपण गंगाखेडचे आहोत परभणी जिल्ह्यामध्ये, तर 431514 असा या ठिकाणी पिनकोड आहे. प्रत्येक शहराचा एक पोस्ट पिनकोड असतो, तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जो बँकेला लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. यानंतर आधार क्रमांक व्यवस्थित ॲज इट इज टाकून घ्यायचा आहे. यानंतर मित्रांनो, वैवाहिक स्थिती जी असेल ती विवाहित, अविवाहित, घटस्फोटित जे असेल ते, बँकेचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. बँक धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड हे पूर्ण टाकून झाल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला हवा, या ठिकाणी यस करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, या ठिकाणी हे बघा, गॅलरीमध्ये पहिलेच तुम्ही फोटो सेव्ह करून घ्यायचे आहेत तुमच्या डॉक्युमेंट्सचे, किंवा कॅमेऱ्यातून तुम्ही डिरेक्टली पण घेऊ शकता. परंतु मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या फोटोची साईज जी आहे ती साईज 5 MB पेक्षा कमी असणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. या ठिकाणी तुम्ही गॅलरीत पहिलेच सेव्ह केलेलं असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, फक्त आपण ही माहिती न भरता फक्त आपण काय करूयात, डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने अपलोड करायचे हे बघूयात. या ठिकाणी गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड, विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगून द्यायचं राहिलं की मित्रांनो, आधार कार्ड पाठीमागून आणि पुढून अशी दोन्ही एकदाच कॉपी घ्यायची आणि या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला अपलोड कशी करायची, तर मित्रांनो, गुगलवर सिंपल जा आणि त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एक टाईप करायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि इमेज मर्ज वेबसाईट असं टाईप करायचे आहे. जी काही पहिली वेबसाईट येईल त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही इमेज मर्ज करून जोडायचे आहेत. आणि जर तुम्हाला ते वेबसाईट माहीत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या वेबसाईटची लिंक देईल, त्या ठिकाणाहून तुम्ही इमेज मर्ज करू शकता. या ठिकाणी अधिवास, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडण्याचा दाखला आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, मतदार ओळखपत्र 15 वर्षापूर्वीचं असेल किंवा रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं असेल, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. तर मित्रांनो, आपण हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड केल्यानंतर या ठिकाणी
जे सगळं काही ॲक्सेप्ट आहे ते ॲक्सेप्ट आपण करायचं आहे आणि स्वीकार या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि माहिती या ठिकाणी आपण जतन करून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा लोकेशन इज रिक्वायर्ड, लोकेशन तुम्ही या ठिकाणी पहिले सेट करून घ्यायचं आहे। ते मोबाईल थ्रू तुम्हाला ॲटोमॅटिक या ठिकाणी होऊन जातं, त्याची काही एवढं सांगण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फॉर्म या ठिकाणी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी एक सूचना येते। ती सूचना म्हणजे या ठिकाणी बघा मी पहिले एक फॉर्म भरलेला आहे, या फॉर्मवरती सूचना येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे ते फॉर्म अधिकारी या ठिकाणी व्हेरीफाय करतात आणि या ठिकाणी युअर फॉर्म इज सक्सेसफुल अशा पद्धतीने येतं किंवा या ठिकाणी एडिट तुम्हाला करण्यासाठी सांगितलं जातं। मित्रांनो अशा पद्धतीने आपलं पूर्ण फॉर्म सक्सेस झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ण माहिती अशा प्रकारे येते आणि ही माहिती आपण या ठिकाणी सेव्ह करून ठेवायची आहे किंवा तुम्ही स्वतःच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये या ठिकाणी प्रत्येक शनिवारला याद्या लावण्यात येणार आहेत आणि ह्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही बघू शकता किंवा तुमच्या ॲपद्वारेही तुम्हाला कळू शकतं। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म कशा पद्धतीने आणि अचूक पद्धतीने भरायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे जर काही क्वेरीज असतील तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।